दंडवत हो. पूर्वार्ध लीळा चरित्र, लीळा क्रमांक 60. द्विज गोरक्षण म्हणजे गाई म्हशींना चारणे, ही लीळा आहे नांदेड येथील. ही लीळा आहे नांदेड येथील. एकी गावी गोसावी यांशी अवस्थान झाले. गोसावी पाणी पात्राशी ब्राह्मणा एकीचिया घराशी बीजे केले. ब्राह्मणे म्हणितले मोठे घाटे, अडवे रुंद उभे दीर्घ भिक्षा का मागत असा. कोणाची गाई का राखत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एक वेळ नांदेड या गावी गेले आणि नांदेडला त्यांचा मुक्काम झाला. गोसावी सकाळी उठून पाणी पात्र म्हणजे भिक्षा मागण्यासाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेले. त्या ब्राह्मणा त्यांनी पाहिलं आणि तो म्हणाला, मोठे दाटवे आडवे रुंद उभे दिघ भिक्षा का मागता असे. दष्टपुष्ट मोठे जाय दिसतात, आडवे फुलेला आहे मस्त सर्वे, हां, आणि रंगारूपानं सुंदर आहे. उभे मस्त 6.5 फुटाची आहे, 32 लक्षणी पुरुष आहे. सर्व ईश्वर कृपेनं सर्व तुम्हाला सौंदर्य दिल्यानंतर तरी बी तुम्ही भिक्षा का मागता. एखाद्या कोणाच्या घरी काम का करत नाही. कोणाची गाई का राखत ना. नाही काही काम भेटत तर कमीत कमी कोणाच्या घरी एखाद्या मोठ्या माणसाच्या घरी जाऊन त्याचे ढोरं वासरं चारायला न्यायचे, गुराखाचं काम करायचे, ढोरं चारा. पण हे शोभा देते तुम्हाला की तुम्ही भिक्षा मागून राहिले. सर्वज्ञे म्हणितले हे राखेल परी या करवी कौनी राखेना. सर्वज्ञ म्हणाले आमची पूर्णपणे तयारी आहे, पण कोणा आम्हाला ढोरकी बनवलं पाहिजे, गुराखी बनवलं पाहिजे आणि गाई राखायसाठी आम्हाला घरी ठेवलं पाहिजे, पण आम्हाला कोणी ठेवत नाही. तेही म्हणितले ना आम्ही आपुल्या राखोनी मोठे दही भातू सुनी व्याळी दूध भात घालूनी. तर तो मालक म्हणाला, ब्राह्मण काय गोष्ट करता, कोणी ठेवत कसं नाही, तुम्ही कुठं प्रयत्नच केले नाही. तो म्हणे नाही, कोणी आम्हाला ठेवत नाही, मी ठेवतो म्हणे, माझे ढोरं तुम्ही राखा म्हणे. दही भातू सुनी, सकाळी तुम्हाला दही भाताचं जेवण देत जाऊ, दुपारी शिदोरी बांधून देत जाऊ आणि संध्याकाळी व्याळीमध्ये दूध भात घालून देत जाऊ. दूध आणि भात तुम्हाला संध्याकाळी झोपतेवेळी जेवणाला देत जाऊ. सर्वज्ञे म्हणितले हे राखेल परी दोहेना सोडील परी बांधेना. सर्वज्ञ म्हणाले मला मंजूर आहे, तुमची अट मला मंजूर आहे. सकाळी तुम्ही मला दही भात द्या, संध्याकाळी दूध भात द्या, पण माझी एक अट आहे. म्हणे काय. मी गाई म्हशीचं दूध काढणार नाही. गाई म्हशीले खुट्यावून सोडून देईन बांधलेले ढोरं, पण आणून बांधणार नाही आणि दूध मी काढणार नाही. तेही म्हणत रे आम्हीची वांगोनी आणि आम्हीची दोन्ही गोसावी मानिले. तो घरमालक ब्राह्मण काय म्हणते, आम्हाला तुमची अट मंजूर आहे. गाई म्हशीचं दूध आम्हीच आमच्या हातानं काढू, तुम्ही फक्त ढोरं सोडून दे जा आणि ढोरं घरी आल्यानंतर बांधायची व्यवस्था खोट्याले आम्ही, दावणवर ढोरं आले की आम्ही बांधू, दूध आम्ही काढू. मग तेही म्हणितले हो का तरी
ओठ्यावरी राहा आमचा गोवळू गेला त्याचा ठाई तुम्ही राहा. मग स्वामी मंजूर झाले की ठीक आहे, दोघांच्या अटी मंजूर झाल्या, मी तुमचा ढोरकी बनायला तयार आहे, तुमचा गुराखी बनून तुमचे ढोरं चारीन. आता पुढचं काय? मग तो ब्राह्मण म्हणाला, मग तेही म्हणितले हो का तरी या ओट्यावरी राहा आमचा गोवळू गेला. घराच्या बाहेर जो ओटा असते त्या ओट्यावर स्वामींना सांगलं, तुम्ही या वाट्यावर इथं झोपा, आमचा जो गुराखी आहे तो गावला गेला आहे, त्याच्या हजेरीत तुम्ही काम करा, हा अंदर झोपीन आणि स्वामीला सांगलं तू बाहेरच्या ओट्यावर झोप इथं. त्याचा ठाई तुम्ही राहा. तर जो रोजचा आमचा गुराखी जिथं झोपत जाय त्या जागेवर ओट्यावर आज तुम्ही झोपा. मग त्याची जाडी वाहना डांग पाकोटे ऐसे गोसावी यांशी दिदले. मग तो जो जुना जो गुराखी होता त्याची जाडी म्हणजे त्याच्यात जो काही पदार्थ असेल म्हणजे त्याची वापरायची अवस्था असेल ते, वाहना म्हणजे पायातल्या चपला, डांग म्हणजे लाठ दंडा लठ, पागोटे डोक्यात बांधायचे पागोटे, ऐसे गोसावियांशी दिदले. रात्री गोसावियांशी दुधा भाताची आरोग्या दिदली. त्या जुन्या गुराख्याचं सर्व सामान याच्या सुपूर्द केलं, त्यांना संध्याकाळी दही भात खायला दिला आणि इतुलेनी गोसावी ती याची दारी ओठ्यावरी पौढ स्वीकारिले. स्वामींचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर स्वामी त्या बाहेर जो ओटा होता त्याने सांगितलं होतं त्या ओट्यावर स्वामी जाऊन झोपले. उदेक गोसावी यांशी दही भातू मोठ सुदली. गोसावी गायी सोडिल्या गायी रानाशी निघालिया. सकाळी उठल्याबरोबर स्वामींनी आपली प्रातःकाळ विधी वगैरे सर्व आटोपलं. सर्व आटोपल्यानंतर त्या बामणाच्या बायकोनं दही आणि भात हा त्यांना खायला दिला. त्यांनी सर्व व्यवस्थित खाल्लं पेल्लं आणि गोठ्यात गेले. गोठ्यात जाऊन गाई म्हशी ज्या होत्या त्यांची दावण त्यांनी सोडली. गाई रानाशी निघालिया पुढा गोसावी मागा गाई. त्यानं फक्त दावण सोडून दिलं आणि आपले करं निघले. स्वामी पुढे आणि पुढं गाई गवार द्यायच्या मागे. मग त्याला हाना म्हणायची जरूरत नाही, चाला म्हणायची जरूरत नाही, काही नाही, कसंच नाही. गोसावी या सरिसा तोही अनुवर्जित निघाला. मग तो म्हणे गोना चिये शेती रे गो नेदाविया कोणाची आहे मेरे चाराविया ना बरविया रानावरी घालाविया वेळे उदकांशी मिळवाविया बरवी सावली मिळवावी. मग तो राहिला. तर तो ब्राह्मण जो आहे गावाच्या येशीपर्यंत यायले सार करायला गेला आणि समजून सांगितलं. त्यानं काय समजून सांगितलं? स्वामींना समजून सांगितलं. गोसावी अंशी तोही अनुवर्जित निघाला. मग त्यांच्या सोबत तो निघाला, येशी बंद केला. मग तो म्हणे कोणाची शेती रेगो नेंदाविया. बापू ढोरं कोणाच्या वावरात जाऊ द्यायचे नाही. काय? कोणाच्याही वावरात ढोरं जाऊ द्यायचे नाही. कोणाची मेरे चारविया नाही. कोणाच्या धुऱ्या बंधाऱ्यावर मेरीवर तिथेही ढोरं चारायचे नाही. बरवी रानावरी घालाविया. आपण जे चांगलं मोठं पडीत असेल, मोठं डोंगर भाग असेल, असं व्यवस्थित मोकळी जागा असेल तिथं नेऊन ढोरं चारायचे, जेणेकरून लोक आम्हाला म्हणतील नाही की तुमच्या ढोरक्यानं माझ्या वावरातच घातले, मेरीवर धुऱ्यावरच चारले. तसं करायचं नाही. वेळे उदकाशी मिळवाविया. दुपारचा वेळ झाला की मस्त पद्धतशीर पूर्ण ढोरं पाणी पाजायसाठी एखाद्या नाल्या खोऱ्यावर न्यायचे, ढोरायले पाणी पाजायचं. बरवी सावली मिळवावी. मग तो राहिला. दुपारी पाणी गिनी पाजलं ढोरायले, ती चांगली मस्त
जाळा झुडपाची कोणती मोठ्या आंब्या गिंब्याची कुठं सावली पाहायची आणि त्या सावलीखाली ढोरायले थोडा वेळ आराम करून द्यायचा आणि ते झालं की आणखी मग दुपारून वाजून ढोरं चारायचे. गोसावी गाई राना घेऊन गेले राना पावले. अशा प्रकारे गोसावी ते पूर्ण गाई गवारं ढोरं रानात घेऊन गेले आणि रानात जाऊन पोहोचले. आणि गोसावियांशी खडका एकावरी आसन झाले. गोसावियांना मस्तपैकी नदीच्या काठावर एक खडक होतं मोठं जात की तिथं 2-4-500 ढोरं बसू शकतील. आज बी ते उपस्थित आहे. त्यालाच म्हणतात गोरक्षण. म्हणजे आपल्या याच्यात नांदेडचे जे विशेष आहे गोरक्षण, ते गोरक्षणचे विशेष तिथलेच आहे. हां, त्या खडकावर स्वामी जाऊन चुपचाप बसले मस्त. भवतिया गाई श्रीमूर्ती अवलोकित आनंदो रोहती बैसलिया असती. त्राहाटीत डोळे त्राहाटीत पूस तेहिया बगटावरी बघत वाहुनी श्रीमूर्ती अवलोकू लागिलिया. त्या गाई ज्या आहेत, गाई वासरं म्हशी सर्वे, स्वामी मस्त मध्यभागी त्या खडकावर बसेल आणि त्याच्या चारी बाजूनं जसं आपण म्हणतो चारो तरफ गोपिया बीच में कन्हैया, तर मधात स्वामी बसेल, चारी बाजून ढोरं बसेल. मस्त असे लंब्या मुंड्या केल्या, एकामेकाच्या मुंडक्यावर मुंडके टाकले, शेपटीवर शेपट टाकले आणि भवतिया गाई श्रीमूर्ती अवलोकिती. म्हणजे स्वामींच्या चारी बाजूनं ढोरं वासरं बसून फक्त स्वामींना असे निहारत होते, पाहत होते. आनंदो रोहती ती बैसलिया असती. तो त्यांना खूप आनंद वाटे आणि त्या आनंदामध्ये गाई बागुल करतात की नाही, दिवसभर खातात आणि रात्री बागुल करतात. तर सर्व ढोरं मस्त धीरे 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 बागुल करायला लागले. त्राहाटीती डोळे त्राहाटीती पूस. डोळे मस्त शांततेने बंद केले, डोळे मग्न होऊन ते बागुल करू लागल्या. त्राहाटीती पूस. शेपट्या ज्या होत्या, शेपट्या एकामेकाच्या बाजूला ठेवून मस्त शांततेने ठेवून बसले. एशिया बगटावरी बघत वाढूने श्रीमूर्ती अवळोखू लागलिया. अशाप्रमाणे स्वामींना सर्व ढोरं वासरं जे आहे असं टक पाहत होते. जसा मुक्का सिनेमा चालू आहे, शांत वातावरण बिलकुल. मग विडीच्या ये अवसरी गोसावी पुढा मागा गाई. मग गोसावी वाडा गाई घातलिया. असं करता करता दिवस डुबला. दिवस डुबायचा वेळ झाला. स्वामी उठले. जसे स्वामी उठले तर गाई म्हशी उठल्या. स्वामी पुढे आणि गाई पुढ्या मागे. मग गोसावियांशी ओट्यावरी आसन झाले. ती गाई दोहिल्या सवया दूध दोहिले. स्वामीचं काम खतम झालं. त्यांनी पहिले अट केली की मी गाई म्हशीचं दूध काढणार नाही आणि सोडणार पण बांधणार नाही. कारण आपल्या ह्याच्यात काय म्हणते, कोण्या ढोरा वासराले दीक्षिताला किंवा आपल्याला ढोरं वासरं बांधायची नाही. कारण बांधून ठेवलं ते दोष लागतात. भलाही बांधेल असलं तर ते सोडून द्यायचं, त्याला मोकाट करायचं. मग त्याप्रमाणे स्वामींची अट होती. आले घरी, त्या घरमालकानं आपले ढोरं वासरं आपल्या खुट्याले बांधले. स्वामी आल्याबरोबर तरतर गेले आणि आपल्या ओट्यावर बसले. सवाया तेही गाई दोहिलिया सवाया दूध दोहिले. ढोरं वासरं बांधल्यानंतर त्यांनी गाई म्हशी धुवायची सुरुवात केली, म्हणजे दूध काढायची सुरुवात केली. तर पाहते तर रोजच्यापेक्षा 1.25 पट दूध जास्त निघलं. ज्या म्हशीले 10 लिटर निघे तिले 12.5 निघलं, जिले 2 बेटे दिले 3 लिटर भेटलं. म्हणजे रोजच्यापेक्षा 1.25 पटीनं दूध जास्त निघलं. दही लोणी तूप बहुत होऊ लागले. दही दूध तूप जे आहे रोज जे काढत जाय ते बामणीन
त्याच्यापेक्षा दीडीने जास्त निघायला लागलं. का काल 1 किलो दूध बनलं, आज 2 किलो बनलं. काल 1 किलो तूप निघलं, आज 1.5 किलो बनलं. मग त्याच्यात पुरी बरकतच व्हायला लागली. ऐसा तुरु दूधो लागलिया दोहता होतो खाता कांडाई येती. मग गोसाव्यांची दूध भाताची आरोग्याला दिदली. असं दिवसेंदिवस दूध वाढतच राहिलं. त्या बामणाचे हाताचे कांडे दुखायला लागले. कप पकडता पकडता दूध काढता काढता त्याचे मनगट दुखायला लागले. असं उक्कड आसन करून बसत जा, बकेट हातात पायात ठेव, पायाचे पंजे दुखायला लागले. म्हणजे इतकं दूध यायला लागलं त्या गाई म्हशीले, तो थंडगार होत जाय. मग गोसावी अंशी दूध मातीची भाताची आरोग्याला दिली. मग सर्वज्ञांना त्यांचं ते झाल्यानंतर दूध आणि भात याची आरोग्याला दिली, जेवण त्यांना दिलं. मग ती आपुल्या ओसरीशी करून निघाले. मग स्वामींनी काय केलं, ते जेवण खाऊन झाल्यानंतर आपल्या ओसरीत जे होते ते जाऊन झोपले. स्वामी ओट्यावर झोपले आणि हा बामणीन जो आपल्या अंदर जाऊन झोपला, आपल्या वसरीत जाऊन झोपला. मग अंतरुणी गोष्टी करू लागले. बिस्तऱ्यावर गेल्यावर दोघं नवरा बायको गोष्ट करू लागले. आजी दुधा दूध एकमेका विस्मो करू लागले. आजी दुना दूध झाले म्हणजे आजचं दूध दुप्पट निघलं. रोज जेवढं दूध निघते त्याच्यापेक्षा आज गाई म्हशीनं दूध दुप्पट दिलं. एका विस्मो करू लागले म्हणजे एकामेकासमोर विचार विनिमय करू लागले. आणि त्यांना आश्चर्य वाटलं. जे आम्हाशी गोळून का जोडला, ऐसा गोसावी तेथ नीच बीजे करीती. आम्हाला गुराखी जो आहे खूप चांगला भेटला. पहिला होता तो होपलेस होता, गाई 1 लिटर दूध जाय. हा मला मस्त चांगला पावला, हा डबल दूध निघून राहिलं, म्हणजे हा गुराखी आपल्याला चांगला भेटला. असे दोघं नवरा बायको गोष्ट करत होते. आणि गाई भवंतिया आनंदू रोवती बैसती. दुसऱ्या दिवशी तसंच ढोरं सोडले, ढोरं नेले, तसंच गाई बागुल करून राहिल्या. स्वामी मधात बसेलाय आणि ते ढोरं तिथं चुपचाप बसेलाय दिवसभर. आणि गाई भवंतिया आनंदू रोवती बैसती. गाई बागुल करत होत्या आणि स्वामींच्या नजरसमोर नजर टाकून त्या आनंदाचा क्षण तो त्या आनंदाचा उपभोग घेत होत्या गाई वासरं. ऐसा तिन्ही दी अनुवर्जित झाले. अशा प्रकारे दैनंदिनी 3 दिवस हे प्रक्रिया चालू राहिली. गावीचे गोवळ ते पुढा सांगती. ऐसा कौनु गा राखविला, असे तृण नाही, उदक नाही ना सावली नाही, एक खडकावरी घाली ते. तर बाकीचे ढोरकी म्हणायला लागले त्याले, काय राजा वामन बाबा तुम्ही कोणता ढोरकी पाहिला, ना तिथं गवत, ना तिथं पाणी, ना तिथं सावली. भर उन्हात खडकावर तो ढोरकी मधात बसेल असते आणि ढोरं चारी बाजूनं बागुल करत बसतात. आणि तसंच तसं घरी घेऊन येते. काय आलं का तू म्हणतं की मला दूध जास्त येऊन राहिलं. ऐसा कौनुका राहाविला, असे तृण नाही. तृण नाही म्हणजे गवत खायला नाही, उदक नाही म्हणजे तिथं पाणी बी प्यायला नाही, ना सावली नाही, तिथं ढोरायले बसायला सावली बी नाही. ऐसा खडकावरी घाली ती. असे काहीच नसताना त्या खडकावर त्या नेते ढोरायला बसून ठेवते दिवसभर. ऐसे दोन्ही दिवसापर्यंत सांगितले. 2 दिवस बाकीच्या ढोरक्याने त्याला सांगलं की असं असं आहे बा, तुझा ढोरकी असं असं काम करते, गुराखी असं असं काम करते. पण त्याच्या दिमागात काही ये ना. मग त्याने म्हणितले काही पा, दूध तरी दुना निघताय, हे ऐसे काही सांगताती. मी नवरा बायको विचार करू लागले की हे सालं समजून नाही राहिलं काय आहे. तर आपल्याला दुप्पट दूध निघून राहिलं, दुप्पट दही आहे, दुप्पट लोणी आहे, दुप्पट तूप आहे, आणि हे साले सांगून राहिले आपल्याला येऊन की तुमचा गुराखी बोगस आहे. तो पाणी पाजत नाही, गवत चारत नाही, काहीच नाही, सावली नाही,
आणि उन्हात फक्त खडकावर बसत राहते. तर काय करा याले विचार पडला. ते गोसावी असती आणि जाती, तरी कौनी ठाई कौना राहणार सारा वेया नेत असती ते पाहो. काय हे सर्व लोक असं सांगायला लागले, हे गोसावी असती आणि जाती, तरी कौनी ठाई कौना राणा सारावाय नेत असती ते पहा. म्हणून तो तिसरा दिशी पहा वेया राहिला. आता हे लोक सांगून राहिले की बा तुमचे ढोरं नेते, गवत नाही, पाणी नाही, सावली नाही, काही नाही, कसंच नाही, नेऊन बसवते. साला दूध तर दुप्पटनं निघून राहिलं. तरी पण हे लोक जे काही सांगून राहिले की बा एका हाताने टाळी वाजत नाही, आपल्याला थोडासा याच्यावर गावातले लोक आहेत आणि तो बिचारा 2 दिवस झाले आला, तर थोडासा विश्वास आपल्याला ठेवाच लागेल. तर खरं काय खोटं काय, कानात आणि डोळ्यातून 4 बोटाचा फरक आहे. डोळ्यानं पाहिलं ते खरं, कानानं ऐकलं ते खोटं. मग खरं की खोटं आहे हे पाहायसाठी तो ब्राह्मणसुद्धा त्यानं तयारी केली. म्हणून तो तिसरा दिशी पहाव्या राहिला, रोक्षा एकावरी तो जैसे गोपाळी सांगितले तैसेची देखिले. हा ढोरं वासरं निघायच्या पहिले ते व्हायच्या पहिले हा गेला आणि 72 त्या झाडावर जाऊन बसला बामण, खरं काय खोटं काय हे पायासाठी. गोसावी आसनी बैसले असती, भवंतिया गायी आनंदू रोवती वीती बैसिया असती. रे ये सामान्य पुरुष नव्हती, साक्षात श्रीकृष्ण मा. त्याने झाडावून पाहिलं की गावातले लोक जे सांगून राहिले हे खरी गोष्ट आहे. खडकावर आपला गुराखी बसलाय, चारी बाजूनं गाई म्हशी बसल्या, त्या बागुल करून राहिल्या आणि स्वामीकडे पाहून फक्त त्यांचा आनंद घेऊन राहिल्या. ना कोणी हालत न डोलत न काही न कसंच, पाणी नाही, खाणं नाही, सावली नाही, काही नाही, कसंच नाही. एरे ये सामान्य पुरुष नव्हती, साक्षात श्रीकृष्ण मा. मग त्याच्या लक्षात आलं की झालं, चुकलं आपलं. हा सर्वसामान्य पुरुष किंवा गुराखी ढोरकी नाही, हे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. जशा भगवान श्रीकृष्णानं गाई चारल्या गुराखीहून, तसं साक्षात हे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या गाई चारून राहिले. मग येऊनी ब्राह्मणी म्हणितले, पहिला आमचिया राई राखे तो साक्षात श्रीकृष्ण. आला आपल्या बायकोले बामणीला सांगितलं, पाहाव कसं झालं, हे बडं बिघडलं नाटक. आणि जर आपले ढोरं वासरं जे चारून राहिला, हा काही सर्वसामान्य माणूस नाही आणि तो काही गुराखी नाही आहे, तो साक्षात भगवान श्रीकृष्णच आहे. गोसावी येती माय एको पाहो तू धरी, एको पाहो मी धरीन. आणि तिला सांगितलं संध्याकाळी ते गोसावी जरी घरी ढोरं घेऊन येतील तर आल्याबरोबर तो ढोरायची चिंता नाही, दूध काढायची चिंता नाही, काहीच नाही, कसंच नाही. ते जसे येतील, एक पाय तू धर आणि एक पाय मी धरतो आणि त्याला आपण माफी मागू. मा गोसावी आणतो पुसो, मग त्यांना आपण विचारपूस करू की बा तुम्ही कोण आहे, काय आहे, कसे आहे. आल्याबरोबर दोघं 2 पाय धरून ठेवायचे पक्के बिलकुल आणि मग विचारपूस करायची. तुम्ही काही गोसावी रानोनी बीजे केले, विडीचा गाई वाड्या अंतू घातिल्या. मा गोसावी अंते पुसू, म्हणजे आपण त्यांना विचारपूस करू. तुम्ही काही, तुम्ही कोण आहात, कुठून आले, काय आहे, कसे आहे, तुमचा परिचय काय आहे, हे आपण त्यांना अशा परिस्थितीत विचारू. गोसावी रानोनी बीजे केले, विडीचा गाई वाड्या अंतू घातलिया. संध्याकाळचा वेळ झाल्याबरोबर स्वामींनी गाई म्हशी आणल्या, आपल्या गोठ्यात ढोरं वासरं घालून दिले आणि बाहेरिया बीजे केले. तिकडल्या तिकडेच ढोरं वासरं अंदर घातले, तू पाहत बस आणि निघून हो मेरे भाई, तिथून निघून गेले स्वामी. ढोरं वासरं अंदर टाकले आणि तिथून गायब.
ही झाली पूर्वार्धामधली लीळा गोरक्षण म्हणजे ढोरं चारणे. आता लीळा क्रमांक 61 लोणारी कुंड राजा दर्शन. म्हणजे लोणारी एक कुंड होतं, त्या कुंडामध्ये राजाला दर्शन झालं. तर ते लोणारी कुंडी म्हणजे कुंड, राजेया दर्शन, तिथं एका राजाला स्वामींचं दर्शन झालं. गोसावी यांशी लोणारी कुंडी बहिरवी 3 दिवस अवस्थान. तर ते लोणारी कुंड जे होतं तिथं स्वामींना 3 दिवसाचं मुक्काम झालं होतं. राव सोमवारी कारीने कुंडाशी आला. अचानक दुसऱ्या दिवशी सोम पर्वणी अमावस्या होती, असते ना सोम पर्वणी अमावस्या, त्या दिवशी ग्रहण असते, त्या दिवशी ग्रहण असते. तर त्या सोम पर्वणी अमावस्या ग्रहणाच्या दिवशी तो जो राजा होता कुंडाशी आला, त्या कुंडाजवळ तो आला. सरिसा कोरवळी ते महादेव होता. तो राजा जो आला त्या राजासोबत कोळा म्हणजे नाजूक जवान, आपण कोळा पोरगा आहे, कोळी पोरगी आहे, तसं त्या भाषेत म्हणजे ते कोळं सांगितलं तर कसं तो समजायचं तुम्ही ते समजून घ्या. तर कोळ आमनदेव म्हणजे कोळ्या वयाचा आमनदेव हा त्यांच्यासोबत तिथं आला होता. महादेव होता. तेथेची बडव्या ते पुसिले येत कवनी सिद्ध साधक असती. आणि तिथला जो पुजारी होता त्या पुजारीने विचारलं, का हो पुजारी बा, इथं कोणी सिद्ध साधक पुरुष राहतात काय? तव कमळ जयेचिनी बडवेनी म्हणितले बहिर्वासी एक पुरुष आले असती. त्यांनी सांगितलं इथं भैरवाचं जे देऊळ आहे त्या भैरवाच्या देवळामध्ये एक सत्पुरुष आले आहेत. काही सांगोतयाचे सौंदर्य, काही सांगोतयाची चातुर्य, काही सांगोतयाचे ईश्वरे, काही सांगोतयाचे उदार रे. ऐसा अनेकी सबदी गोसावी अंते विसोखू लागला. त्याने विचारलं बा, मग त्यानं सांगलं भैरवाच्या मंदिरामध्ये एक सिद्ध पुरुष आले आहेत. काय त्याचं वर्णन, काय नाक नक्षा, लंब कर्ण म्हणजे लांब कान, हात तोंग्यापर्यंत, त्यांचे केसाचे बिलकुल असा मस्त केस लागलेले, कमरीला एक दुपट्टा, डोक्यावर एक दुपट्टा बांधलेला, वरजोर पुढात लागलेला टिळा, आणि त्यांची जे सौंदर्य मूर्ती जी आहे एकदम भर्राट बिलकुल 32 लक्षणी, आणि त्यांचं सौंदर्य पाहून माणसाचं असं मन मोहते. अशा प्रकारचे स्वामींचं तो वर्णन करू करू सांगू लागला. गोसावी अंते विशेखू लागला म्हणजे अशा प्रकारे स्वामींचं वर्णन त्यानं सांगितलं. तव कानर देवाची ऐसे झाले ते पुरुष कवनी ठाई भेटती. मग तो कानर देवाचा राजा जो होता तो म्हणते वा ते कुठं भेटतील आम्हाला, आता आम्हाला भेटायचं. त्याला आकर्षण झालं स्वामींचं, कुठं भेटायचं. तयाशी कानर देव तारा तीर्थाशी आला. तर त्याच्या बाजूला तारा तीर्थ म्हणून एक त्या नदीचा काठ होता, तिथं काठावर तो ब्राह्मण आला. तव गोसावी अंती तारा तीर्थ एका वळातळी आसन असे सरिसा तो बडवा असे. तेने म्हणितले ते हे पुरुष तैसाची कानर देव आऊसा आला. तो जसा आला त्यानं पाहिलं नदीच्या काठी एक पिंपळाचं झाड आहे,
आणि पिंपळाच्या झाडाखाली एका खडकावर स्वामी विराजमान आहेत. आणि तो समोरून त्यानं पाहिलं की ज्या ज्याप्रमाणे जसं जसं त्या पुजाऱ्यानं आपल्याला वर्णन करून सांगितलं, त्या पुजाऱ्यानं आपल्याला जे वर्णन करून सांगितलं राजे, ते तरी कमी होतं, हे तर त्याच्यापेक्षा दिप्यमान आहे. आणि त्यानं जे आपल्याला सांगितलं ते अगदी खरी गोष्ट आहे. ते पुरुष तैसाची कानर देव सावमाला. दुरून त्यांनी स्वामींना पाहिलं आणि पाहता पाहता तो जवळ आला, समोर आला आणि हडबिया ते आसूची वैखारी मागितली. ते पुढा ठेविली दंडवत घातले. तो समोर आला आणि त्याच्या सोबत जो हडबिया म्हणजे त्याचा जो नौकर म्हणा तुम्ही, किंवा शिपाई म्हणा, किंवा पहारेकरी म्हणा, तो जो सोबत होता, हरबी आसूची वैखारी मागितली. ते पुढा ठेविली. आसूची वैखारी मागितली म्हणजे धन दौलत, सोने चांदी, जोने जवाहरात, हिरे मोती असे भरलेली जे बुचडी होती, थैली, त्या नौकराला सांगितलं ते थैली आण. ते थैली आणली आणि स्वामींच्या समोर उघडी करून ठेवली. ते पुढा ठेविली दंडवत घातले. भाटी भट यांनी सासोला म्हणितले. मग समोर आला, दंडवत घातले, बसला, श्रीचरण लागले. भाटी भटो सासोला म्हणितले, घेया घ्या. आणि त्यांच्यासोबत जो माणूस होता त्याला म्हणे, स्वामींना सांगा हे तुम्ही घ्या, हे धन दौलत तुम्ही घ्या. गेया गेया सिंगनाथा काना, तुम्हा प्रसन्न झाला. तर त्याच्यासोबत जो भाट होता, राजासोबत आणखी एक भाट होता. तो भाट स्वामींना कसा म्हणते, घ्या 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 म्हणते, तुम्हाला सिंगनाथ कान्हू राजा तुमच्यावर खूप प्रसन्न झाला आणि तुम्हाला हे धनदौलत देऊन राहिले, तुम्ही हे घ्या. तेवढी राया म्हणितले, सरारे याशी राहो कैसा रंगू. तो राजा पुढे झाला, सरका रे मागे सरका, सरका बरं मागे सरका. याशी रावा कैसा रंगू. हे कसे पुरुष आहेत, सरका सरका बाजूने पुढे गेले नाही, पाहता ते कसे पुरुष आहेत. सिंगनाचा कानो तो तुम्हाशी की मग गोसावी ते याची वास पाहिली. मग तो राजा स्वामींना पाहू लागला आणि स्वामी त्या राजाला पाहू लागले. रायाची ही वास पाहिली आणि भुईशी वास पाहिली. त्या राजाच्या लक्षात आलं, याने धनदौलतची काही किंमत नाही आहे. तो भुईले म्हणजे जमिनीले पाहून राहिला आणि त्याला पाहून राहिला. त्याला जमिनीत आणि त्या धनदौलतमध्ये काहीच फरक वाटत नाही. म्हणजे याले लालच वगैरे कोणतीच कशी काही नाही आहे. तो माती समजून राहिला ना, ते भिक्षुक जे बसले आहे ते माती समजून राहिले. राया सोने तैशी माती, सोन्याने माती समजून, सोनं माती कसं समजून त्याच्याकडे पाहून राहिले. काही चेहऱ्यावर छटा बदली नाही, काहीच नाही, कसंच नाही, किंवा आपल्याला एवढं धनदौलत भेटलं म्हणून. द्रव्याशी पाखानशी मजसरीची केली. त्या द्रव्याने पायाला तयार नाही, मग सरीची केली म्हणजे बाजूला केली. मग तेने जवळी गुंपे ते या राखणे घातली. नावे का गोसावी आसने उपविष्ट होते. मग आसन, स्वामी तिथं त्या गुंपेमध्ये आसनस्थ होते. तिथं त्यानं काय केलं, पहारेकरी ठेवले. लपून बाजूला लपून जा आणि याच्यावर लक्ष ठेवा. मग बीजे केले राखण होते ते आसूंची वाखारी घेऊन गेले. राया ते पुरुष आसूची वाखारी नेघतीची सर्वज्ञ म्हणितले.
तो रावो अस्तिकू. मग हे पहारेकरी जे होते, पहारेकऱ्यांनी ते थैली घेतली, उचलून घेऊन गेले आणि राजाला सांगितले, बा ते सिद्ध पुरुष जे होते त्याने फिरून बी नाही पाहिलं त्या बुचडीकडे, पाहिलं नाही, देखलं नाही, काहीच नाही, कसंच नाही, आणि चुपचाप उठून आपल्या मार्गानं चालले गेले. आम्ही हे आसूची म्हणजे ते धन दौलतची थैली जी होती, ते थैली उचलून तुमच्याकडे आणली. हे थैली तुम्ही सांभाळा, थैली तुम्ही सांभाळा. आणि ते तिथून सिद्ध पुरुष निघून गेले. मग बीजे केले म्हणजे थैली खांदे घेतली नाही आणि त्या गुंफेतून निघून गेले. राखण होते ते आमुची वाखाने घेऊन गेले. राखणदार जे होते पहारेकरी, ते बुचडी उचलून आपल्या राजाकडे घेऊन गेले. राया ते पुरुष आसूंची वाखानी निघाली. ते जे धन दौलत जी होती आपल्या राजाकडे देऊन टाकली आणि घडलेला पूर्ण वृत्तांत त्यांनी आपल्या राजाला सांगितला. सर्वज्ञे म्हणितले तो रावो आस्तिकू, ते उदयाचे द्रव्य भांडारे न घालिती. स्वामी इकडे येऊन म्हणाले, तो जो आहे कोण, तो नास्तिक नाही आहे. तो राजा जो आहे तो नास्तिक नाही आहे, तो आस्तिक आहे. म्हणजे धर्माला जाणणार आहे, धर्माला पाळणार आहे. ते उदेशिले द्रव्य भांडारे न धरितील. हे पहारेकऱ्यांनी जी धन दौलत जे नेली, हिरे जवाहरात मोती जे नेले, तो नास्तिक नाही, तो आस्तिक आहे, तो जाणकार आहे, तो धर्म जाणते. तो पैसा आपल्या खजिन्यात नेऊन अजिबात टाकणार नाही, तशी गलती तो करणार नाही. मग त्याने द्रव्ये कुमारेश्वरीची पोळी केली. मग त्यानं काय केलं, ते जे धन दौलत होतं, तर कुमारेश्वराचं मंदिर जे होतं, कुमारेश्वराच्या मंदिराला चारी बाजूनं रंगरंगोटी केली, सौंदर्य वाढवलं. चुना पिटीला म्हणजे त्या जमान्यात चुना बनवत होते आणि चुना लावत होते. आजच्या जमान्यात रंगरंगोटी म्हणजे कलर त्यांनी पूर्ण मारला तिथं. चुना सारीला एक महानुभाव म्हणती, धारेचा घाटू बांधलेला. एका म्हणते की रंगरंगोटी केलं, सर्व केलं, आणि दुसऱ्याचं मन आहे, मग दुसरा महानुभाव म्हणते धारेचा घाटू बांधलेला, म्हणजे आजूबाजूचा जो कंपाऊंड आहे त्या मंदिराचं, ते पूर्ण कंपाऊंड त्यांनी पूर्ण केलं. म्हणजे इथं दोन जणांचं दोन मत आहे. राजाने धन न ठेवता स्वामींना पाहण्या पाठविले, ते मिळाले. तर राजानं ते धन आपल्या पेटीत न ठेवता, तिजोरीत न ठेवता आपल्या पहारेकऱ्याला पाठवलं, जा आणि ते सिद्ध पुरुष कुठं आहे त्यांना तुम्ही पहा. मग हे नाली नाले खोले पाहता पाहता गेले, तर त्यांना स्वामींचं दर्शन झालं. ते मिळतच नव्हते, पण त्यांना मोठ्या मुश्किलने भेटले. त्यांना विचारले, ते म्हणाले. मग त्यांनी विचारलं की कुमारेश्वराचे आता हे जे पैसे उरले, याचं आम्ही आता काय करा, तुम्ही तर आणले नाही, त्या मंदिराले कंपाऊंड केलं, सर्व केलं, आता उरलेल्या पैशाचं काय करायचं. मग कुमारेश्वराचे जे कुमारेश्वराचं मंदिर होतं, त्यांनी म्हटलं स्वामींनी, कमळजेचा मंडिपा, म्हणजे कुमारेश्वराच्या मंदिराचं सर्व रंगरंगोटी झालं, कंपाऊंड झालं, सर्व आटोपलं. मग विचारलं आता या बाकी पैशाचं काय करायचं. मग स्वामींनी सांगितलं, कमळजेला मंडपा रंगमालिका घालावेजी. मग कमळाजेचा जे बाजूला जे होतं एक तळं, ते मंदिर, त्या कमळाजेचं जे मंदिर होतं त्या मंदिरात तट बनवा, कंपाऊंड करा, चुना पिटा आणि रंगरंगोटी करून त्या मंडळाची पूर्ण सजावट करा. मग त्यांनी राजानं
स्वामींनी सांगल्याप्रमाणे तो पैसा खजिन्यात न ठेवता ते काम त्यांनी पूर्ण केलं. इथं ही पूर्वार्धाची लीळा 61 आटोपली. आता पूर्वार्ध लीळा क्रमांक 62. लासी पिली खेळवणे. लासी पिली खेळवणे. लासी म्हणजे वाघीण. लासी म्हणजे वाघीण. म्हणजे लासी पिली खेळवणे म्हणजे वाघीणच्या पिलांना जवळ घेऊन त्यांना कुरवाडणे, त्यांच्यासोबत खेळ क्रीडा करणे म्हणजे लासी पिली खेळवणे. ही लीळा आहे राहेरला. राहेरचं जे मंदिर आहे, राहेरच्या मंदिरातून आपण वापस निघताना जवळपास 3-3.5 किलोमीटर अंतरावर एक छोटंसं मंदिर आहे. हो, नांदेडच्या बाजूला राहेरला. राहेरच्या मेन मंदिरातून आल्यानंतर 2.5-3 किलोमीटरवर नदीच्या बाजू पुढे आल्यानंतर तिथं हे मंदिर आलं. मी पाहिलेलं आहे स्वतः. राहेरची लीळा ही. गोसावी मार्गे बीजे करीत होते तव जाडी एकी लासी वियाली होती. तर स्वामी रस्त्यानं जात असताना त्यांना एक जाडी दिसली आणि त्या जाडीमध्ये एक वाघीण व्यालेली होती. काय व्याली होती म्हणजे आता आपण कोण्या भाषेत सांगा. तिनं बच्चे दिलेले होते. त्या वाघीणनं 2 पिल्लं दिलेले होते. तिची प्रसूती झाली होती. बरोबर आहे. तिची प्रसूती झाली होती आणि तिनं 2 पिल्लं दिलेले होते. तेथं गोसावी बीजे केले. त्या जाडीजवळ स्वामी जाऊन उभे राहिले. लासी चारेया गेली होती तिची 2 पिली होती. गोसावी दोही काखा घातली. ते वाघीण जी आहे चरायला गेली होती किंवा चरायचं आणि आपल्या पिल्लासाठी काही ना काही भोजनाची म्हणा, काही व्यवस्था म्हणा, किंवा ते दुभती होती, दूध पाजत असेल, ते काही खाई पिंत यायले दूध भेटेल ना, तर ते चरायला गेली होती. त्यावेळेस स्वामी जाऊन त्या जाळीच्या समोर उभे राहिले. तिची 2 पिल्ले होती. गोसावी दोही काखा घातली. त्या वाघीणचे जे 2 पिल्लं होते, स्वामींनी पिल्लं उचलले आणि 2 काखीत 2 धरले. जसं आपण कुत्र्याचं पिल्लं धरतो ना काखीत, असं तसं एक या काखीत धरलं आणि एक या काखीत धरलं. 2 हातात त्या वाघीणचे 2 पिल्लं धरले. खेळविता ती तव लासी आली. आणि त्या पिल्लांसोबत स्वामी खेळत होते, कुरवाळत होते, त्यांच्या डोक्यावर हात फिरत होते, शेपटीवर हात फिरत होते आणि त्यांच्याशी खेळक्रीडा करत होते. तर वाघाचं असं आहे की वाघाचं माणसाचं श्वास त्याला लवकर येतं दुरून, काही अंतरावरूनच त्याला वास येतो. तर जसं तिला ते जाणवणी झालं तर वाघीण धावत डरकाळी फोडत तिथं आली. ते गोसावी अंशी घुरत पाहो डोळे रोखो रोखी. ते तिकून घुर्रावत आली जोरानं आणि डोळे काय पिंगे करून कसे की बा आता जोर जोरानं घुर्रावून राहिली आणि डोळे करून राहिली की त्याला स्वामीला खाते की काय करते, कशी करते. इतक्या रागाच्या भरात ती तिकून आली. गोसावी अवलोकले तव तेचा रोखू निवर्तला. मग ते जमिनी जाळिया तोंडी सुनियाच्या मोळी टाकोनी बैसली. तिनं आल्याबरोबर घुर्रावणं तिचं बंद झालं, टक पायनंही बंद झालं आणि जसं स्वामींची तिची नजरवर नजर पडली, त्या जाळीच्या बाजूले चुपचाप खाली बसली, शेपटी तिकडी टाकून दिली आणि मस्त शांत निवांत तिथं सुनिया चिया पाळी बसली. म्हणजे जाळी जी होती त्या जाळीच्या बाजूला चुपचाप ते वाघीण जाऊन बसली आणि स्वामींना फक्त पाहत राहिली. तिचं घुर्रावणं बंद झालं, बोंबलणं बंद झालं. डोळे कसे करत होती की जशी आली तर स्वामींना खाईन काय, पण नाही, ते जशी दृष्टिक्षेप झाल्याबरोबर ते एकदम शांत बसून गेली. टेकोनी बैसली. सुनेया परी मोडी टेकोनी बैसली. त्या जाळीच्या ज्या मुळ्या होत्या त्या मुळीच्या बाजूला त्याला अशी पाठ टावून टेकून ते तिथं बसली. ते जीबवरी आपुली आवा ओढवे
ओठू चाटू लागली. जसं ढोरं वासरं आपली जीभ चाटतात की नाही, तर ते वाघीण आपली जीभ बाहेर काढू लागली आणि होट गीट असे चाटायला लागले. ढोरं करतात की असं, तर असं पूर्ण ते जिभीनं आपले होटगीट चाटायला लागली आणि डोळे मस्त मिटून बसायला लागली. गोसावी नावे को खेळविली. तर गोसावी यांनी थोडा वेळ ते पिलं आपल्याजवळ खेळवले. सावाळी बाई आपुली पिले घे घे म्हणून दोन्ही तिकडे पुढा घातली. सावाळी म्हणजे काही थोड्या वेळाने स्वामी उठले. बाई आपुली पिले घे म्हणून दोन्ही तिकडे पुढा घातली. त्या वाघीणला म्हणाले, बाई हे तुमचे पिलं आता तुम्ही घ्या. आणि दोन्ही पिल्लं वाघीणच्या समोर सोडून दिले. मग गोसावी ते दोन्ही बीजे केले. मग स्वामी त्या वाघीणजवळ आपले तिचे पिलं दिले आणि तिथून समोरच्या आपल्या भ्रमण काळासाठी निघाले. मग गोसावी अंते देखे तव जव तव गोसावी अंते पाहताची होती. स्वामी तिथून निघाल्यानंतर जोपर्यंत स्वामी नजरच्या आड होत नाही, काय जोपर्यंत स्वामी नजरच्या आड होत नाही तोपर्यंत ती वाघीण जी आहे ते टक्क बिलकुल, तिचे पापणं हलणं नाही, डोलणं नाही, काहीच नाही, कसंच नाही. आणि स्वामींकडे बिलकुल फक्त तिची नजर, की जोपर्यंत नजरच्या आड स्वामी झाले नाही तोपर्यंत ते स्वामींना टक्क पाहतच राहिली. ही लीळा होती नांदेडची. नांदेडच्या मंदिरापासून 4 किलोमीटर समोर हरनाळा राहेरची, बरोबर आहे ना, राहेरची आहे. पण त्या मंदिराचं नाव जसं आपल्या देवाला जाळीचा देव म्हणतात, त्या मंदिराला म्हणतात हरनाळा. ते हरनाळा त्यावेळेस जंगलच होता, रान होतं मोठं. आता एकदम प्लेन पठार भाग आहे. आता रोडला, बिलकुल रोड. आपला हा रोड जो आहे की नाही, तो दरवाजा म्हणजे रोड आणि हे म्हणजे ते हरनाळ्याचं मंदिर. इथं पूर्वार्ध लीळा क्रमांक 62 संपली. दंडवत हो.